जय भीम जय शिवराय मित्रांनो, आज आमचा व्लॉग आम्ही फुल भारी करणार आहे. कारण आज आम्ही आमचा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करणार आहात. व्लॉग तर करतच आहात आम्ही, पण आज आमचा व्लॉग स्पेशल आहे. कारण आम्ही आज आमचा फोटोशूट आणि फोटोशूटमध्ये पर्सनली माझा शूट करायलाच आम्ही आज निघालो. कारण आज खूप दिवस झाले की मी माझा शूटच केलो नाही, त्यामुळे आज मला टाईम भेटला आणि मी माझ्या व्लॉगच्या माध्यमातून आज शूट पण मला करायला आला. म्हणून आज मी शूट करायला निघालेलो आहे. तर तुम्ही रस्त्यानं बघू शकता, आम्ही हॉटेल भाग्यश्रीच्या त्या साईडला आम्ही फोटोशूट करत होतो. आम्ही जाताना आम्ही खूप फिरलो आज तिकडं. कसं काय की आम्ही स्पॉटला जायला आम्हाला कसं आम्ही खूप लवकर पोहोचले आणि आम्हाला वाटलं नव्हतं की तेवढं आमच्या स्पॉटवर फोटोशूटच्या एवढं ऊन राहील. पण आम्हाला तिथं थांबावं लागलं अर्धा ते 1 तास. कारण ऊन खूप होतं की आम्हाला हे करायला, म्हणजे फोटो वगैरे खूप ब्राईट होत होत्या. आणि कॅमेरा वगैरे आमचा कॅमेरामॅन बी म्हटला आम्हाला की भया म्हणे खूप घाण फोटो येतात म्हणे, तेवढा ब्राईट फोटो काही कामाच्या नाहीत. म्हणून आम्ही थोडं थांबलो. आणि तुम्ही माझ्या इंस्टावर बी बघू शकता की मी पोस्ट केला व्हिडिओ वगैरे. आता मी आणि शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवर पण अपलोड केलेला आहे. आणि लाँग व्हिडिओ तर आता अपलोड करतो. तुम्ही बघू शकता. हे आता पुरं म्हणजे एडिटिंग वगैरे काय ते सगळं झालं की मी माझा लाँग व्हिडिओ 10 ते 10:30पर्यंत मी अपलोड करून टाकतो. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही आज काय केलं काय नाही. आज यार पण आम्ही जेव्हा आमचा ब्लॉग वगैरे आमचं शूट वगैरे कंप्लीट करून जेव्हा आम्ही घराकडे निघत होतो तेव्हा तर लय भारी मजा आली यार. कारण आम्ही आमचा ब्लॉग करता मी जरा थोडा एक पुढचा व्ह्यू दाखवत होता. त्या टायमाला एक भारीच भारी भाई ते ना स्कूटी एवढी डेंजर आमच्या बाजूनं घेतली भाई साहेब. म्हणलो एवढं फास्ट भाई. मी म्हणलो भाई आम्ही आमचं नॉर्मल चालल्या, त्याने आमच्या कॅमेराकडे वगैरे बघलं आणि त्याला काय वाटलं की भाई त्यानं असं डेंजर आमच्या बाजूनं कट मारून गेला भाई. म्हणलं आम्ही बी त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता की मी भरभरा गाडीचा आवाज वगैरे म्हणजे थोडं मी म्यूट केलेला आहे आवाज. कारण ते गेअर थांबून मी थोडा रेस दिली होती. तर त्यानं मी बघितलं की भाई बोले यानं एवढं कसं काय भाई तुम्ही फास्ट आमच्या बाजूनं घेऊन चालल्या गाडी. आणि आम्हाला मग आम्ही तर तसं पण आमच्याकडे ड्यूक आणि त्यांच्याकडे स्कूटीवर आम्हाला ओव्हरटेक करायला बघायले ते कपल. भाई म्हणले आमचं काय प्रॉब्लेम आहे भाई, आम्ही आमचं एक नॉर्मल शूट करत चालले. त्यांना काय वाटलं की भाई आम्ही काय करायला काय नाही. आणि त्यांना काय वाईट वाटली की आमची गोष्ट की त्यानं आमच्या बाजूनं स्पीडमध्ये घेतले. आणि त्यानं आमच्याकडे ते काय त्यांचं बोलत होते, हसत होते की भाई हे काय शूट वगैरे करायलेत काय नाही. भाई माझं म्हणणं आहे की भाई तुम्ही कोणाला कसं डिसरिस्पेक्ट करू शकता, असं हसू शकता रस्त्यानं की भाई कोणी ब्लॉग करत आहे काय करत आहे. तुम्ही त्याला असं केल्यावर त्या पुढच्या माणसाला निगेटिव्हिटी येते ना की भाई मी काय करायलं हो, का लोक माझ्याकडे बघून असतात. असं हसलं नाही पाहिजे ना तुम्ही. कारण आज हसता उद्या जर अकाउंटवर आमचं व्हिडिओ वगैरे पळाला, आमचं काही थोडं भलं झालं तर मग त्या टायमाला तुम्हाला वाटते की भाई ज्या टायमाला जर हसलो नसतं तर आज आमच्यावर यानेही पडलं नसतं. आणि मला जर कदाचित वाटतले ते ओळखीचे दिसायला ते मुलगा की नाही करायला नाही पाहिजे ना. आम्ही आमचा व्लॉग मात्र असा खूप सुंदर प्रमाणाने केलेला आहे. कारण आम्हाला लोकांना काही पण म्हणून द्या बघा, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण का पडायला पाहिजे भाई, माझा कॅमेरा आहे, माझी गाडी आहे. तुम्ही माझ्या बाजूने घेतल्या, मी पण घेतलो. का आता बाकीचे कोणी लोक म्हणतात की भाई यानं फास्ट घेतली गाडी, त्याची स्कूटी आहे. अरे मी का फास्ट घेतली त्याने लोक आजूबाजूचे ते लक्ष देणार. आजूबाजूचे लोक बी बघत होते की भाई यानं फास्ट एवढी कसं काय घेतली, डायरेक्ट गाडी एवढं स्लो येत होतं. म्हणजे त्या रोड हॉटेल वगैरे आहेत, हळूहळू घेत होतो मी. ना बाजूनं स्पीडमध्ये काढली. ही स्कूटी आहे, ती स्कूटी स्लिप होती, टायर छोटे राहतात. तुम्ही तुमच्या जीवाचं बघा ना भाई. म्हणजे पुढच्याला तुम्ही खाली पडायच्या नादामध्ये, म्हणजे तसं गाडीवर येऊन खाली पाडणं नाही, म्हणजे असं नजरेमध्ये खाली पडायचं दाखवण्याच्या नादामध्ये तुम्ही गाडी ओव्हर स्पीड मारता. आणि तुम्ही तुमच्या गाडीचा टायर बघा, म्हणजे ते स्कूटीचा टायर कसा आहे, तुम्ही स्लिप होते. आमच्या गाडीचं काय, आमच्या गाडीला ABS आहे वही. आमच्या गाडीचं आमचं काहीच आम्हाला फरक नाही. आम्ही डायरेक्ट ABS मारता. आणि त्या ABSनं आम्हाला स्पीड कंट्रोल करायची. आम्हाला गेअर वगैरे आम्ही खटखट खाली केल्या, स्पीड कमी केल्या, त्यांच्या पुढे निघून
मग ते बरोबर आमच्या मागेच आले नाही. त्यांना किती त्यानं बरोबर त्याला कळालं की भाई यानं स्पीड मारायलेत, यांच्याबरोबर घेऊन काय फायदाच नाही. म्हणजे करायला नाही पाहिजे ना गाईस त्यानं, की भाई आपण पळवायला, हां भाई मी पळवत आहे गाडी मग तुम्ही पळवा ना. आता तुमची गाडी आहे, मी तुम्हाला म्हणू शकत नाही ना की माझ्यासोबतच पळवा. भाई मी पळवायलो तर मग तुम्ही, मी म्हणल्यावर तुम्हाला पळवा ना माझ्यासोबत. हां भाई मी काय म्हणत आहे का थोडी द्यायला लागा स्कूटीवाल्याला की भाई माझ्यासोबत तुम्ही रेस लावा, माझ्यासोबत गाडी पळवा. मी काहीच नाही, मी ना त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, मला काहीच माहीत नव्हतं. माझा मागून फ्रेंड मला म्हणला की अरे ते आपल्या बाजूला ओव्हरटेक करून घेतले. मी कारण मी फ्रंट साईडला बघत होतो, कारण एका हातामध्ये माझ्या मित्राचा मोबाईल होता, माझा आयफोन. त्या आयफोननं त्यानं फ्रंट साईडचा व्हिडिओ शूट घेत होता, एक स्नॅप काढण्यासाठी. तर त्यानं बघितलं एक साईड की हे गाडी स्पीडमध्ये घेतली. करायला नाही पाहिजे ना हे भाई, तुमचा जीव आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. कोणा सांगा कुठं पण काही पण कशी पण गाडी तुम्ही पळवता रस्त्यानं, काय आपल्याला काय भाई निघून जाते. मग ते जाऊ द्या, सोडून टाका, काही विषय नाही. तुम्ही तुमचं फक्त आपल्या नांदेडची सिटी, आपली नांदेडचं सौंदर्य बघा. आम्ही त्या हॉटेल भाग्यश्रीच्या तिकडला ते रोड वगैरे एवढा स्वच्छ आणि एवढं भारी दिसत आहे ना गाईज. तुम्ही 4, 4:30, 5च्या नंतर जा तिकडं, म्हणजे फोटोशूट वगैरे करायला तुम्हाला अतिसुंदर तो रस्ता आहे. एक रस्ता बघा आपल्या काळेश्वरच्या तिकडं विष्णुपुरीकडे निघते आणि एक वसमत साईडला निघते बघा. लेफ्ट साईडचा बघा आपला काळेश्वर साईडला निघते आणि राईट साईडचा जो रस्ता आहे का ते आपला डायरेक्ट वसमतला निघते. तुम्ही जा बरं गाईज तिकडं, कारण ते तुम्हाला फोटो वगैरे करायचा असेल तर ते खूप भारी आहे. माझ्या अनुभवानं तर सांगतो की फोटो वगैरे खूप भारी आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बी बघू शकता की आजूबाजूचं व्ह्यू कसायला. मी माझी एडिटिंगमध्ये थोडं पण जास्त ओव्हर एडिट वगैरे काय जितकं होईल तितकं मी रॉ व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो, कारण आपल्या नांदेडच्या लोकायला कळायला पाहिजे ना की तिकडं ओरिजिनल व्ह्यू कसा येते. व्हिडिओमध्ये तर काही लोक ओव्हर एडिटिंग वगैरे काय करतात. मग मी एक सिम्पल व्हिडिओमध्ये टाकतो. मला माझे फ्रेंड्स पण म्हणतात की तू व्हिडिओला थोडं एडिट करत राहा जास्त. मी म्हणलं नाही यार, कसं काय की आपण कॅमेरा वगैरे 360 घेतला काला की आपण आपल्या रॉ क्लिप, आपल्याला आपल्या कॅमेऱ्याची पहिला पण व्हिडिओमध्ये सांगलो की रॉ क्लिप आणि आपल्याला क्वालिटी दाखवायची आपल्या व्हिडिओची आणि आपल्या नांदेडचं सौंदर्य दाखवायचे आपल्याला. आणि मग मी माझा ब्लॉग सुरू केलो. तिथून मग निघाले आम्ही आमचं मित्राच्या घरापाशी सोडलं आणि मी माझा ब्लॉग अजून पुढचा समोर घेऊन गेलो आणि निघत आपलं घराकडे आलो.